डोक्यातील ओवा वाचाव्यात म्हणून डोकेच उडवावयाचे, माशाचा जीव वाचावा म्हणून माणसाचा जीव घ्यायचा, ही म्हणे अहिंसा. जणू काय माणसाला मारणे म्हणजे हिंसा नव्हे, मनुष्याला काही प्राण नव्हता. हिंसेहून आततायी झालेल्या ह्या अहिंसेच्या राक्षसी छळाने भारतातील व्याघ्र, मच्छीमार, कोळी, खारवी, पारधी इत्यादी हिंसात्मक व्यवसाय करणाऱ्या लक्षावधी लोकांच्या उपजीविकेचे साधनच नष्ट झाले. त्या जातीच्या लक्षावधी लोकांना या राजाच्या ह्या अहिंसात्मक आज्ञेमुळे त्यांची आणि त्यांच्या मुलाबाळांची मात्र उपासमारीने कशी हिंसा होणारी आहे, त्याविषयी बरीच चळवळ केल्यानंतर त्या गुजरातेतील धर्मपाल राजाने कृपाळू होऊन अशी दुसरी आज्ञा सोडली की ह्या हिंसात्मक धंदे करणाऱ्या लक्षावधी लोकांनी ते धंदे सोडलेच पाहिजेत. तथापि त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांच्या पोटगीसाठी 3 वर्षेपर्यंत शासन संस्थेकडून त्यांना पैसे देण्यात येतील. अर्थात 3 वर्षानंतर पुन्हा उपासमारीने त्या लक्षावधी लोकांचे हाल काही बंद होणारे नव्हते, कारण माणसांना हेच त्यांचे मुख्य अन्न होते आणि त्यांना ते बहुधा फुकट मिळू शके. पण ह्या आततायी अहिंसेच्या छळापायी तेच मृत्युदंडार्ह ठरल्यामुळे त्या सर्वसामान्य जनतेतही बौद्ध धर्माविषयी नि बौद्ध राजवटीविषयी अत्यंत चीड उत्पन्न होऊन त्या जातीतील लक्षावधी जनतेनेही बुद्ध धर्माचे जुगारून दिले आणि देशकालपात्रानुसारी नि मानवी हितकारी अशा सापेक्ष अहिंसेचा काय तो पुरस्कार करणाऱ्या वैदिक म्हणजेच त्या काली अधिक समावेशक स्वरूप असलेल्या सनातन धर्मास लक्षानुलक्ष लोक पुन्हा शरण निघाले. अस्पृश्यतेची रूढी बुद्ध धर्मामुळे बळावली, उणावली नाही. आजही पुष्कळ लोकांचे प्रचारकांची नि कित्येक इतिहास लेखकांचीही अशी एक समजूत झालेली दिसते की भारतीय बौद्ध अस्पृश्यता पाळीत नव्हते आणि बौद्ध धर्मामध्ये बुद्धांच्या राजवटीत कोणीही अस्पृश्य समजले जात नसत. परंतु हा समज भ्रामक आहे. इथे कोणत्या पोथीत काय सांगितले आहे हा प्रश्न दुय्यम आहे. प्रत्यक्ष व्यवहारात काय घडत होते हा प्रश्न हा खरा महत्त्वाचा आहे. बौद्धांनी अहिंसा तत्वाचा वापर करताना जो वर्णिल्याप्रमाणे आततायीपणा केला आणि विशेषतः बौद्ध राजवटीत प्राणिहिंसा आणि मांसाशन ही वधार्य ठरवून तशा अपराध्यास जेथे तेथे हुडकून काढून प्राणदंडाच्या शिक्षा देण्याचा प्रत्यक्ष सपाटा चालविला, त्यांच्या आततायीपणाचा हा परिणाम अपरिहार्यच होता की अस्पृश्यतेची रूढी व्यवहारात नाहीशी होण्याचे ठायी बौद्ध काळात ती अधिकच तापदायक, विस्तृत आणि दृढमूल झाली. स्थलाभावामुळे इथे ह्याविषयी अधिक खल करणे शक्य नाही आणि त्याचे कारणही नाही. निसंदिग्ध पुरावा म्हणून भारतीय वैदिक किंवा भारतीय बौद्ध ह्यातील कोणाचेही तत्कालीनच मत न देता त्या वेळेस बौद्ध धर्माचे अभिमानी असलेले ते जे त्रयस्थ चीनी प्रवासी भारतात येऊन जात त्यांचेच मत इथे दिले की पुरे आहे. ते लिहितात, ज्या जातीने काही केल्या त्यांचे हिंसात्मक धंदे काही सोडले नाहीत आणि बौद्ध धर्माप्रमाणे अहिंसा पालन केले नाही, अशा चांडाल प्रभृती जातींना त्या अपराधासाठी बहिष्कृत समजून गावाबाहेर काढून दिले जाईल. महारोग्याप्रमाणे गावापासून दूरच्या ठिकाणी त्यांना वस्ती करावी लागेल. जर कधी बाजाराच्या दिवशी किंवा इतर कामासाठी त्यांना गावात प्रवेश देण्यात आला तर इतर ग्रामस्थांना त्यांचा विटाळ होऊ नये म्हणून त्या अस्पृश्यांनी हातात एक खुळखुळा बांधलेली काठी किंवा टिमकी घेऊन मार्गाने ती वाजवीत जावे, असा कडक दंडक आहे. म्हणजे तसा आवाज ऐकताच मार्गस्थ लोक सावध होऊन त्यांच्या विटाळापासून दूर राहत. अस्पृश्यांना गावात येताना जी वाईट वागणूक पेशवाईत मिळे त्यासाठी जे कोणी अज्ञानाने किंवा मत्सराने पेशव्यांच्याच नावाने काय ते खडे फोडतात, त्यांनी प्राचीन कालाचा हा प्रत्यक्ष पुरावा पाहून ह्या अपराधासाठी अशोक, श्रीहर्ष प्रभृती बौद्ध राजांच्या नि विक्रमादित्यापासून राजपुतापर्यंतच्या क्षत्रिय राजांच्या नावानेही खडे फोडले पाहिजेत. कारण अस्पृश्यतेची ही अपराधी रूढी पेशव्यांनीच काय ती प्रथम चालू केलेली नसून ती फार प्राचीन काळापासून भारतामध्ये वैदिक काय किंवा जैन काय सर्वांच्याच राजवटीमध्ये चालू होती आणि त्यातही बौद्ध काळात ती नष्ट केली जाण्याचे ठायी अधिकच निष्ठुरपणे कटाक्षाने पाळली जाई. इतकेच काय, पण अस्पृश्य ही त्यांच्या खालच्या जातींना असेच अस्पृश्य मानित आले आहेत. जी काही अस्पृश्य मंडळी बौद्धात
अस्पृश्यतेला थारा नाही असे चुकीने समजून त्यास बौद्ध संप्रदायाचे अवास्तव स्तोम माजवू पाहत आहेत, त्यांनी हे ध्यानात ठेवावे की वैदिक धर्मीयांच्या सापेक्ष अहिंसेपेक्षा बौद्धांच्या या आततायी अहिंसेपायीच चांडालादी अस्पृश्यांची अधिक दुर्दशा होत गेली. बौद्ध संप्रदायाने अस्पृश्यता वाढविली, उणावली नाही. वरील इतिहासाच्या रोखठोक पुराव्याने हे पडताळून घेऊन मग त्यांना काय परवडेल ते त्यांनी करावे. त्यांनी हे ध्यानात ठेवावे की वर वर्णिलेल्या कारणासाठीच बौद्धकाळी मासे सुद्धा मारण्यास नि कोणतेही मांस खाण्यास वधदंड होणाऱ्या ह्या आततायी बौद्ध राजवटीपेक्षा त्या व्याध चांडालादी अस्पृश्य लोकांनाही लक्षावधी मनुष्यांच्या चरितार्थाला नि सापेक्ष प्राणी हिंसेला दंडार्ह न समजणाऱ्या वैदिक राजवटीच तुलनेने अधिक सुखावह वाटू लागल्या आणि त्यांच्यातील ज्यांनी पूर्वी स्वेच्छेने वा निरुपायाने बौद्ध धर्म अंगीकारलेला होता ते सहस्रावधी अस्पृश्यही बौद्ध धर्माचा त्याग करून पुन्हा वैदिक धर्माचेच अन्वयी झाले. अशा प्रकारे मुसलमानांचा सिंध प्रांतात पाय पडण्यापूर्वी साऱ्या हिंदुस्थानात उच्च वर्णापासून तो सामान्य जनतेपर्यंत बौद्ध धर्माच्या लक्षानुलक्ष अनुयायांची संख्या सारखी घटत गेल्यामुळे तो संप्रदाय त्यांच्या अंगभूत असलेल्या रक्तक्षयानेच ऱ्हास पावत आलेला होता. इतका की त्या काळी दुर्दशा प्रत्यक्ष पाहिलेल्या बौद्धधर्मीय चीनी प्रवाशांनी सुद्धा हळूहळू लिहिलेली आहे की बुद्धाच्या प्रत्यक्ष निवासाने पवित्र समजली गेलेली आणि एका काळी भरभराटीत असलेली बुद्धगया, मृगताव, श्रावस्तीनगर, कुशीनगर, बुद्धाचे जन्मस्थान असलेले कपिलवस्तू इत्यादी बौद्धांची जागतिक तीर्थक्षेत्रेही त्या काळी उजाड झालेली होती आणि तेथे जिकडे तिकडे रान माजलेले होते. तथापि ऱ्हास पावत असला तरी बौद्ध संप्रदाय मुसलमान येण्याच्या आधी हिंदुस्थानातून अगदी नामशेष झालेला नव्हता. सिंध, कांबोजकडे त्यांच्या अनुयायांची बरीच संख्या होती. पूर्व बंगालमध्येही तो टिकून होता. हिंदुस्थानातील इतर सर्व प्रांतात अत्यल्प प्रमाणात का होईना पण बौद्ध लोक निवसत होते. अशी एक आख्यायिका आहे की बौद्धांच्या विहारांची नि अर्थात भिक्षूंची इतकी मोठी संख्या आजच्या बिहार प्रांतात फार पूर्वी होती की त्या प्रांतासच बिहार हे नाव पडले. परंतु मुसलमान येण्याचे आधी तशी स्थिती जरी तेथे नसली तरी स्तूपादी काही बुद्ध प्रस्ते आणि बौद्ध लोक त्या काळी निवसत होते. त्या काळी जिकडे तिकडे वैदिक राजवट भरभराटीत असल्यामुळे राष्ट्रद्रोही उपद्व्याप करण्याची किंवा आपले धर्माचार दुसऱ्यावर बळाने लादण्याची इच्छा असो वा नसो पण शक्ती तरी हिंदुस्थानातील त्या बौद्ध संप्रदायात उरलेली नव्हती आणि ते जोवर आपापल्या परी आपल्या धर्माचार पाळून असत तोवर त्यांच्या विहारांना, भिक्षू संघांना किंवा इतर अनुयायांना वैदिक राजवटीत कोणत्याही प्रकारचा अडथळा करीत नसत. त्यांचे धर्मस्वातंत्र्य अबाधित होते हे चीनी प्रवासी मनमोकळेपणाने मान्य करतात. मग मुसलमान येण्याच्या आधी प्रांतातून बौद्धांची वसलेली असलेली ही लक्षावधी लोकांची संख्या आणि ती बुद्धप्रस्ते हीही हिंदुस्थानातून अगदीच नामशेष कशी झाली? अगदी पूर्वी विशेषतः पाश्चात्य इतिहासकारांचा असा एक ठाम पूर्वाग्रह झालेला आहे की केव्हा तरी किंवा अधूनमधून वैदिक धर्मीय राजसत्तांनी खड्गाच्या बळावर बौद्धांचे शिरकाण करून त्यांना निर्मूल केलेले असावे किंवा त्यांच्यावर बळाने वैदिक धर्म लादला असावा. या पूर्वाग्रहास ऐतिहासिक आधार मिळावा म्हणून त्यांनी त्या काळचा भारतीय इतिहास चाळणीतून पीठ गाळावे तसा अगदी चाळून पाहिला. परंतु किरकोळ अपवाद जमेस धरूनही हिंदुस्थानातील बौद्धांचे असे बलपूर्वक नि योजनाबद्ध निर्मूलन झाल्याचा त्यांना कोणताही पुरावा मिळू शकला नाही. शेवटी त्यांच्यापैकी कित्येक इतिहासकारांनी आपला पूर्वग्रह चुकीचा असल्याचे आणि असे बलपूर्वक निर्दालन झाल्याची कल्पना मूलतःच मिथ्या असल्याचे मनमोकळेपणे मान्य केलेले आहे. तर मग हिंदुस्थानातून बौद्धांचे हे आमूलाग्र निर्दालन शेवटी कोणी केले? ह्या प्रश्नांचे उत्तर मात्र परदेशी नि स्वदेशी ह्या अशा बहुतेक इतिहासकारांना सापडलेले दिसत नाही किंवा त्यांनी ते स्पष्टपणे सांगितलेले नाही. हिंदुस्थानातून बौद्धांचा धर्म जवळजवळ नामशेष होण्याचे हे तिसरे कारण म्हणजे बौद्धांची मुसलमानांशी पडलेली गाठ.